अनेकांना अनेक छंद असतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये छंदाला एक विशेष असं स्थान दिलेलं आहे किंवा ते मानतो आपण. तर वेगवेगळे जे छंद आहेत त्यापैकी आकाश निरीक्षण हा एक विलक्षण असा छंद आणि तो अतिशय शास्त्रीय पद्धतीने जपणारे नाशिकचे श्री सुधाकर भालेराव आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. आणि मुलांनो, तुम्हाला ते वेगवेगळ्या आकाश निरीक्षणाच्या त्यांच्या छंदाबद्दल तर माहिती देणारच आहेत. याशिवाय आकाशामधल्या ज्या काही गमती-जमती असतील, जे काही तुमचे कुतूहल असतील, त्याचीसुद्धा माहिती सुधाकर भालेराव देणार आहेत. त्यांचे जवळजवळ 21 पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरची आहेत, वैज्ञानिक विषयावरची आहेत आणि विशेषतः आकाश निरीक्षणाबद्दलची त्यांची भरपूर पुस्तकं आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना कुठलेही प्रश्न आता विचारा. तर प्रश्न विचारणाऱ्यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये अनुपमा ताकमोगे आलेली आहे, सुहासिनी जोशी आलेली आहे आणि अमोल कसरेकर. तर मुलांनो, तुमचं कुतूहल जे काय असेल आकाशाबद्दलचं ते तुम्ही सुधाकर भालेरावांना विचारूया. काका, आकाश निरीक्षणाचा छंद तुम्हाला कसा काय लागला? आकाश निरीक्षणाचा छंद मला अगदी बालपणापासूनच लागला. याचं कारण माझे वडील. ते मला आमच्या घराच्या गच्चीवरती घेऊन जायचे आणि आकाशामधल्या तारासमूहांचं मला ओळख करून द्यायचे आणि मला निरीक्षण करायला सांगायचे असे. आणि ग्रहांचंसुद्धा ते मला निरीक्षण करायला सांगायचे. आणि त्यानंतर मग मी अभ्यासामध्ये घडून गेल्यानंतर तो माझा छंद काही प्रमाणामध्ये तुटला. परंतु ज्यावेळेला मी पुन्हा स्थिर झालो नोकरीमध्ये, त्यावेळेला पुन्हा माझ्या या छंदाला पुन्हा मी चालना दिली. काका, होतं काय की छंद लागणं सोपं असतं, पण तो सतत जोपासणं मात्र त्या मनाने कठीण असतं. तर असा छंद जोपासण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत किंवा कोणाचं सहाय्य वगैरे झालं काय? ते झाल्यास कशा प्रकारचं? एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आकाश निरीक्षण करण्याकरता तुमच्याजवळ जिद्द असावी लागते आणि सातत्याने तुम्ही ती गोष्ट एकदा करायला लागलात की आकाशामध्ये दिसणाऱ्या ज्या ज्योती आहेत त्या इतक्या सुंदर आहेत की त्या आपल्याला ओढूनच घेतात. म्हणजे जशी अलिबाबाच्या गुहेमध्ये गेलेला मनुष्य जसा त्या गुहेतून जसा बाहेर पडू शकत नाही, तसं अगदी आपण मंत्रमुग्ध होऊन तासनतास तारे पाहत राहतो आणि आपण त्या आकाशाच्या दर्शनामध्ये अगदी गुंतून पडतो, प्रेमात पडतो आपण. आणि म्हणून एकदा तुम्हाला तो छंद लागल्यानंतर त्याच्यातून बाहेर येण्याचा काही प्रश्नच नसतो. आणि या छंदाकरता पहिल्यांदा प्रथम म्हणजे मला या छंदाकरता सहाय्यसुद्धा बऱ्याच जणांचं झालं. मला ज्यावेळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाशिकला होते आणि ते आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला होता की मी रिक्त हस्ताने आलो आहे, पण तुम्हाला माझ्याकडून काही हवं आहे का? तर मी त्यांना असं सांगितलं की मला धूमकेतूच्या निरीक्षणाकरता उत्तम दर्जाचा बायनोक्युलर मला हवा आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल बायनोक्युलर. त्यावेळेला त्यांनी मला त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य केलं आणि त्याच्यातून मी तो उत्तम दर्जाचा असा ॲस्ट्रॉनॉमिकल बायनोक्युलर विकत घेतला आणि त्यामुळे माझ्या छंदालासुद्धा गती मिळाली. त्या अगोदर माझ्याकडे एक 2 इंची दुर्बीण आमच्या नाशिकचे मॉडर्न सायंटिफिक लॅबोरेटरीचे संचालक जे होते फाळके, त्यांनी मला ती दिली होती. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला मला ती दुर्बीण मी 1500 रुपयामध्ये घेतली आणि त्यावेळेला सोन्याचा भाव 110 रुपये तोळा होता. काका, ठीक आहे, तुम्ही सांगितलं की आकाश छंद किंवा आकाशाचा निरीक्षणाचा जो छंद तुम्हाला लागला, पण हा छंद जोपासताना तुम्हाला कोणती अशी उपकरणं वापरावी लागली का? की त्याच्यामध्ये एक तर तुम्ही दुर्बीण सांगितलं, तर साध्या डोळ्यांनी सुद्धा हे आकाशाचं निरीक्षण करता येतं का? हो, अगदी. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशीच आहे की साध्या डोळ्यांनी अगोदर आपण संपूर्ण आकाश परिचय त्याचा करून घेतला पाहिजे आणि नंतर दुर्बीण आपल्याला रोखता आली पाहिजे. जर तुम्हाला दुर्बीण कशावर रोखायची हेच जर ठाऊक नसेल तर तुम्ही त्या दुर्बिणीचा उपयोगही चांगल्या रीतीने करू शकणार नाही. दुर्बिणीचे माझ्याकडे आता 3 दुर्बिणी आहेत. एक दुर्बीण आहे, जे आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ॲस्ट्रॉनॉमिकल बायनोक्युलर आहे, तो 3 इंची बायनोक्युलर आहे आणि त्याची विवर्धन क्षमता 20x अशी आहे. आणि मी माझं जे आकाश निरीक्षण केलं ना, ते माझ्या 2 इंची दुर्बिणीवरती मी केलेलं आहे. 2 इंची म्हणजे तिचा 50 मिलीमीटर तिचं पदार्थीय भिंग आहे. तर त्या दुर्बिणीवरती मी निरीक्षण केलं आणि आता अलीकडेच मी 250 मिलीमीटर म्हणजे 10 इंची दुर्बिणी अमेरिकेतून आणलेली आहे आणि ती दुर्बिणीसुद्धा खूपच माझी अतिशय प्रभावी अशा प्रकारची दुर्बीण आहे आणि त्या दुर्बिणीतून मी फार उत्तम प्रकारे वेध घेऊ शकतो आणि आकाशाचा फार मोठा भाग मी पाहू शकतो.
आकाश निरीक्षण म्हटलं की तारे, ग्रह, उपग्रह यांचंच निरीक्षण ना? हो, पण त्याशिवाय सुद्धा आणखी काही क्षेत्र आहेत. म्हणजे ताऱ्यांचं जसं रूपविकारी तारे आहेत किंवा स्पंदमान तारे आहेत किंवा द्वैती तारे आहेत. असं जसं ताऱ्यांचं निरीक्षण आहे किंवा ग्रह आहेत. ग्रहांची काही वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ आपल्याला बुध आणि शुक्र या ग्रहांच्या कला आपल्याला दुर्बिणीतून आपल्याला दिसू शकतात. मंगळावरची ज्यावेळेला प्रतियुती आपल्या असते त्यावेळेला मंगळावरची आपल्याला ध्रुवटोपी आपल्याला उत्तम प्रकारे आपण पाहू शकतो किंवा शनीची वलये आपण पाहू शकतो. काही वेळेला पिधानांचं जे निरीक्षण केलं जातं, पिधान म्हणजे झाकून टाकणे. काही वेळेला चंद्राच्या आड अशा प्रकारचे ज्या वेळेला ग्रहगोल येतात किंवा तारे येतात त्यावेळेला त्यांचं निरीक्षण दुर्बिणीतून करणं ही सुद्धा एक मोठी मौज असते. आणखी आकाशामध्ये म्हणजे ग्रहांचं सुद्धा निरीक्षण दुर्बिणीतून करणं हा सुद्धा एक मोठा आनंद असतो. काका, आकाश निरीक्षण करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतील, तर ते आम्हाला सांगा ना जरा. पुष्कळच अनुभव येतात. एक तर म्हणजे मी आता तुम्हाला अगदी अलीकडचा अनुभव असा सांगतो की मला 1986मध्ये मी वेधशाळांचा अपवाद वगळता हॅलेच्या धूमकेतूचा मी वेध घेतला सर्वप्रथम. आणि त्याच्याकरता आम्ही 3 महिने सतत जागलो. म्हणजे आणि केवळ 2 तासच मी झोप घेतली. पण विशेष आश्चर्य म्हणजे असं की मला या काळामध्ये जांभई म्हणून अशी आली नाही. आणि ज्यावेळेला मी इंटरनॅशनल हॅली वर्कशॉपला गेलो होतो त्यावेळेला हा माझा अनुभव सांगितला की मला अतिशय उत्तेजित वाटलं म्हणजे आकाश निरीक्षण करताना. आणि मला कधी थकवा जाणवला नाही. तर याचं कारण तर एक खगोलशास्त्र म्हणाले याचं कारण अगदी स्पष्ट आहे की तारे तुमच्यामध्ये कार्यत्वरा होतात. म्हणजे स्टार्स पॉवर एनर्जी. काका, आकाश निरीक्षणासंबंधित कधी कधी शिबिर वगैरे भरतात का? आणि अशा शिबिरांचा कितपत फायदा होतो? अशा प्रकारची शिबिरं पुष्कळ भरतात. आकाशवाणी विज्ञान संमेलनाच्या वेळेला आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभागी झालेलो आहे. नाशिकला झालो आहे, जळगावला झालेलो आहे. त्याचप्रमाणेच अलीकडे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स म्हणून जी संस्था आहे पुण्याची, त्या संस्थेमध्येही सुद्धा अशा प्रकारचं शिबिर खगोलशास्त्रज्ञांचं, हौशी खगोलशास्त्रज्ञांचं शिबिर आयोजित केलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव घेतलेले अशा प्रकारचे खगोलशास्त्रज्ञ एकत्रित झाले होते. आणि त्यांच्या आपल्याला त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. त्यांची निरीक्षणाची जी पद्धती आहे ती आपल्याला कळते. आणि त्यांचे अनुभव, निरीक्षणाची पद्धती यामुळे आपलाही सुद्धा अनुभव हा अधिक समृद्ध होत जातो. आणि त्यामुळे आपल्यालाही सुद्धा एक प्रकारे आपल्या कामाला सुद्धा गती मिळते. निरीक्षणाच्या, आकाश निरीक्षणाच्या कार्याला सुद्धा गती मिळते आपल्या. काका, तुम्ही शिबिरांमध्ये सहभागी झालात म्हणजे ज्यांनी शिबिर आयोजित केली होती त्याच्यामध्ये. पण असं कधी म्हणजे तुम्ही शिबिर आयोजित, स्वतःचं असं शिबिर आयोजित केलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्लाइड्स दाखवल्या, त्याच्याबाबत तुम्ही माहिती सांगितली? हो. उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालय असं. हो, खूप. जवळजवळ मी आतापर्यंत 2000 स्लाइड शोज केलेले आहेत. आणि माझ्याजवळ 2500 स्लाइड्सचा संग्रह आहे. आणि त्याच्यामध्ये खगोलशास्त्राच्या जवळजवळ सगळ्या स्लाइड्स त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर त्यावेळेला त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे विषयावरच्या खगोलशास्त्रामधलेच जे अनेक विभाग आहेत त्या विभागामधल्या स्लाइड्स दाखवून आणि त्या शाळा कॉलेजातून त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बहिष्कार शिक्षण केंद्र जी आहेत, मुंबई विद्यापीठाची किंवा पुणे विद्यापीठाची, त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्लाइड शोज मी केलेले आहेत. काका, धूमकेतूविषयी लोकांमध्ये फार कुतूहल किंवा उत्सुकता असेल. हे धूमकेतू म्हणजे काय आणि त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो? प्रश्न फार मोठा आहे. आपल्या सूर्यकुलामध्ये आपल्याला ठाऊक आहे की सूर्याच्या जवळचा सगळ्यात जवळचा जो ग्रह आहे तो म्हणजे बुध आहे. त्यानंतर मग शुक्र आहे, नंतर पृथ्वी आहे आपली, नंतर मग मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असलेले हजारो लघुग्रह, आणि नंतर मग शनी, गुरुनंतर शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो, आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह म्हणजे या ग्रहांचे उपग्रह. आणि प्लुटो हा आपल्या सूर्यकुलातला जो ग्रह आहे त्याच्या पलीकडे एखादा 10वा ग्रह असावा असं म्हटलं जातं. अद्याप तो शोधला गेलेला नाही. परंतु आणखी त्याच्या पलीकडे एक संचयगृह आहे म्हणजे स्टोअर हाऊस आहे. तर त्या ठिकाणी आपली सूर्यमाला ज्या वेळेला निर्माण झाली त्याच वेळेला
जो म्हणजे वायुस्वरूप अशा प्रकारचा जो ढग होता तो त्याच ठिकाणी राहिला आणि त्याचा काही भाग जो राहिला त्याला उर्ट क्लाउड असं म्हटलं जातं. हे संशोधन उर्ट या वैज्ञानिकांनी केलेलं आहे म्हणून त्याला उर्ट क्लाउड असं म्हणतात. तर तो ढगस्वरूप असलेला म्हणजे गोठलेल्या स्वरूपामध्ये असलेला जो ढग आहे त्या ढगामध्ये काही वेळेला त्या ठिकाणी एखाद्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खळबळ माजते आणि त्याचा काही भाग असा वेगळा होतो आणि तो वेगळा झालेला भाग आपल्या सूर्यकुलाच्या अंतर्भागामध्ये खेचून आणण्याचं काम गुरु आणि शनी हे 2 मोठे ग्रह करतात. आणि ज्यावेळेला धूमकेतू असा आपल्या म्हणजे सूर्याकडे खेचला जातो त्यावेळेला तो विशिष्ट मार्गाने म्हणजे असा कक्षेतून सूर्याच्या भोवती परिभ्रमण करतो. ज्यावेळेला तो मंगळाच्या जवळ येतो आणि मुळामध्ये तो ढग जो असतो ना त्याला शेपूट नसतं. ज्यावेळेला तो मंगळाच्या जवळ येतो त्यावेळेला सूर्याच्या प्रारणदाबामुळे त्याला त्याच्या डोक्यावरती जो दाब पडतो त्याच्यामुळे त्याच्यामधले जे वायू आहेत ते वायू असे मागच्या बाजूला असे पसरत जातात आणि त्याला शेपूट फुटतं. आणि ज्यावेळेला तो उपसूर्य स्थितीमध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं दर्शन आपल्याला घडतं. आता अशा प्रकारचे बरेच धूमकेतू मी मुलांना दाखवलेले आहेत गेल्या 25-26 वर्षामध्ये. इकेयासेकी, बेनेट, त्यानंतर कोहुटेक अशा प्रकारचे अनेक धूमकेतू मी मुलांना दाखवले. म्हणजे काका आम्हाला आकाशगंगेबाबत म्हणजे पुस्तकामधनं आतापर्यंत आम्ही माहिती वाचली बघितली थोड्याफार प्रमाणामध्ये, पण निश्चित आकाशगंगा म्हणजे काय याबाबत थोडी सविस्तर तुम्ही माहिती. आकाशाचं जर निरीक्षण केलं ना तर दक्षिणोत्तर काहीसा पसरलेला एक अंधुक आणि दुधी रंगाचा जो पट्टा आहे त्याला आकाशगंगा असं म्हणतात. तर 1610 मध्ये गॅलिली या वैज्ञानिकाने म्हणजे खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम दुर्बिणीतून आकाश निरीक्षण केलं तर ते आकाशगंगेचं केलं. आणि त्याला वाळवंटामध्ये जसे वाळूचे कण पसरलेले दिसतात तसे असंख्य कण त्याला त्या दुर्बिणीतून पसरलेले दिसले आणि तो मुग्ध झाला. आणि त्याला मिल्की वे असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे तर मिल्की वे म्हणजे अशी म्हणजे देवाची नदी म्हणजे मिल्की वे, कारण देवाची नदी ही दुधाची असते म्हणजे आणि आपली नदी ही मानवाची नदी ही पाण्याची असते. तर अशी त्यामागली संकल्पना आहे म्हणजे अशी. तर त्याने अशा प्रकारच्या या आकाशगंगेचं दर्शन घेतल्यानंतर मग तिचं खरंच स्वरूप कळून आलं की त्या ठिकाणी असंख्य ताऱ्यांनी दाटीवाटी झालेली आहे आकाशगंगेमध्ये. आणि म्हणून आपल्याला ती अशी धुसर रंगाची अशी आपल्याला ती दिसते. तुम्ही दुर्बिणीतून बघितलं तर गॅलिलिओला जे दर्शन घडलं तेच आपल्याला आजही सुद्धा आकाशगंगेचं दर्शन आपल्याला अशाच स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. काका सूर्यग्रहणाबद्दलही आमच्या मुलांच्या मनात फार आकर्षण असतं, तर सूर्यग्रहणाचं निरीक्षण कसं करायचं? बरोबर आहे, हा प्रश्न विचारला असतो. सूर्यग्रहणाचं आकर्षण वाटावं असाच तो आविष्कार आहे. हा आविष्कार केवळ आपल्या पृथ्वीच्या वातावरणामुळेच घडतो. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय ते. सूर्याचं किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेला जी घटना घडते त्याचं निरीक्षण करताना आपण खूप काळजी घ्यायला हवी. आपण बऱ्याच वेळेला चुकीने निरीक्षण करतो. उदाहरणार्थ काय करतो की दिव्यावरती आपण अशी धुरकटलेली काजळी धरतो आणि त्याच्यातून आपण पाहतो. तर अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारच्या माध्यमातून निरीक्षण करत असताना आपल्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्याच्याऐवजी काय करावं, गडद काळी निगेटिव्ह घ्यायची. म्हणजे तुम्ही बघितलं असेल फ्रॅक्चर वगैरे झाल्यानंतर एक्सरे काढतात तर त्याच्यामध्ये थोडासा पांढरा भाग येतो, पण असा पांढरा भाग येता कामा नये. तर अशा प्रकारची गडद काळी निगेटिव्ह अशा 2 एकत्रित करायच्या आणि योग्य पारदर्शक असलेला जो अशा प्रकारचा जो म्हणजे दुहेरी निगेटिव्हचा जो फिल्टर आहे तो आपल्या दोन्ही डोळ्यांना बरोबर बसेल असा तो इतका मोठा असा रुंद पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या डोळ्यांना काही इजा होणार नाही. तर सूर्यग्रहणाच्या वेळेला खूपच म्हणजे एक तर म्हणजे सावल्यांचे खेळ आपल्याला फार छान दिसतात. यासंबंधी मी मुलांना खूपच एक म्हणजे मोठं आमच्या पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मी एक छान प्रकारचं त्यांना प्रश्नावली दिली होती. म्हणजे तर ती प्रश्नावली अशी दिली होती की सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला बागेमध्ये रात्रीच्या वेळेला जी फुलं उमलतात ती फुलं तुम्हाला उमलताना दिसली का? तर बागेचं निरीक्षण करा तुम्ही. म्हणजे काहींना सांगितलं तुम्ही बागेचं निरीक्षण करा, काहींना सांगितलं की तुम्ही प्राण्यांचं निरीक्षण करा. तर त्यांचे म्हणजे त्यावेळेला कुत्री सुस्त झाली होती का, त्यानंतर या मांजरांच्या वरती त्याचा काही तुम्हाला परिणाम त्यावेळेला दिसून आला का तुम्हाला. त्याचप्रमाणे पक्षी
अंधार झाला असं समजून खग्रास अवस्थेमध्ये ते घरट्यामध्ये परतले का, याचं तुम्ही निरीक्षण करा. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजामध्ये जे लोकभ्रम आहेत, देदान सुटे गिराण, ते सुद्धा तुम्ही त्या संबंधी सुद्धा तुम्ही वैज्ञानिक माहिती त्या ठिकाणी जाऊन द्या की सूर्याच्यामुळे म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्या ज्या अवाढव्य सावल्या आकाशामध्ये पडतात त्याच्यामुळे ग्रहण घडून येतात. हा विचार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. याच्यासाठी असे गट केले होते आणि त्या गटाला अशा प्रकारचे विविध प्रकारचे आणि प्रत्यक्ष सूर्यग्रहणाचं निरीक्षण, सूर्यग्रहणाच्या निरीक्षणामध्ये सर्वात अतिशय विलोभनीय आविष्कार दिसणारा म्हणजे आपल्याला म्हणजे अमावस्येला सूर्यग्रहण घडून येतं, सूर्य चंद्र आणि पृथ्वी अशी स्थिती असते, तर त्यावेळेला आपल्याला संपूर्ण खग्रास अवस्थेच्या वेळेला आपल्याला सूर्याच्या उज्ज्वला आणि सूर्याचा किरीट आणि ज्वालमाला यांचं आपल्याला फार उत्तम तऱ्हेने दर्शन घडतं आणि ती अवस्था फारच वेधक आणि सुंदर असते. आणि ज्यावेळेला सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पहिला म्हणजे मोक्ष होताना सूर्याचा पहिला किरण ज्यावेळेला त्या याच्यातून अवस्थेमधून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला एक छान आविष्कार दिसतो, तो म्हणजे डायमंड रिंग. तर ही डायमंड रिंग पाहणं म्हणजे अतिशय दुर्लभ अशा प्रकारचा योग आहे किंवा अशा प्रकारची घटना आहे. तर आता येतं जे सूर्यग्रहण आहे ते 1995 घडून येईल आणि ते उत्तर भारतामध्ये त्यावेळेला आपल्याला जावं लागेल. त्यावेळेला आपण सगळे जाऊ त्या ठिकाणी आणि खग्रास सूर्यग्रहणाचं आपण निरीक्षण करू. काका, खग्रास सूर्यग्रहण जेव्हा लागतं त्यावेळेस त्याच्यामध्ये म्हणजे सूर्यग्रहण लागल्यानंतर किंवा त्या कालावधीमध्ये जे पाणी असतं किंवा त्या कालावधीमध्ये जे पदार्थ असतात ते खात नाही, तर त्यामागची म्हणजे काय कल्पना आहे? चांगली गोष्ट आहे. आणि काय होतं त्यावेळेला सूर्याचं तापमान हे कमी होतं. म्हणजे आता त्यावेळेला आम्ही असा एक प्रयोग केला होता की दही आम्ही असं उघड्यावरती ठेवल्यानंतर दही हे जास्त त्यावेळेला वास यायला लागला होता दह्याला. हा आमचा अनुभव होता त्यावेळेला. तर सूर्यग्रहण कालावधीमध्ये जर काही जर खाल्लं नाही तर काही बिघडत नाही. एरवी सुद्धा आपण खूपच खातो म्हणजे अगदी अपचन होईपर्यंत खातो. म्हणजे तेवढ्याच वेळेला जर आपण खाल्लं नाही तर त्यामुळे आपलं काय बिघडणार आहे? त्याचा काही वेगळा असा फरक पडत नाही म्हणजे जरी आपण ते खाल्लं तरी पण शरीरावर त्याचा काही फरक पडत नाही? तसा म्हणजे असा काही फरक पडत नाही, परंतु काही पदार्थ मात्र त्यावेळेला खाऊ नयेत. म्हणजे हे तितकंच चांगलं आहे. म्हणजे सूर्यग्रहणाच्या म्हणजे ते एक अंधश्रद्धा नसून केवळ शास्त्रीय कारण आहे असं समजून काही बिघडत नाही आपल्याला. असं काका, तारा तुटतो म्हणजे काय? आता तुम्ही निरभ्र रात्री आकाशामध्ये जर कधी बघितलं तर तुम्हाला चटकन एखादी प्रकाशरेखा अशी तुम्हाला तुमच्या दृष्टीच्या समोर तुम्हाला दिसेल आणि मग आपण म्हणतो तारा तुटला आणि त्याच वेळेला कोणीतरी म्हणतं आता कुणीतरी मरणार. वास्तविक असे तारे तुटत नाहीत. तर हे काय आहेत तर धूमकेतू, मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाही, ज्यावेळेला धूमकेतू असा सूर्याच्या जवळून जातो त्यावेळेला सूर्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्यातला काही भाग हा अलग होतो आणि अलग झालेला जो भाग आहे तर तो जो अलग झालेला भाग आहे ते म्हणजे वस्तुकण असतात आणि ते वस्तुकण सुद्धा विशिष्ट कक्षेने असे सूर्याच्या भोवती फिरायला लागतात. आणि ज्यावेळेला पृथ्वी आणि ते धूमकेतूने मागे टाकलेले जे वस्तुकण ज्यावेळेला जवळजवळ येतात त्यावेळेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते खेचले जातात आणि ज्यावेळेला ते पृथ्वीच्या वातावरणातून ज्यावेळेला ते जातात त्यावेळेला आपल्याला लख्खन प्रकाशरेखा दिसते आणि आपण म्हणतो तारा तुटला. आणि मग तुम्ही असं विचाराल की रोज असे किती वस्तुकण आपल्या पृथ्वीवरती येतात, तर रोज सुमारे 10,000 टन उल्का आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात. मग आपण असं तुम्ही कदाचित असं विचाराल की आमच्या डोक्यावरती एखादी का नाही पडली, आमच्या डोक्यावरती एखादं टेंगूळ आलं असतं तर आम्ही दाखवलं असतं की उल्केमुळे आम्हाला हे टेंगूळ आलं. पण तसं का घडत नाही तर याचं कारण असं की बहुसंख्य उल्का या वातावरणामध्ये जळून जातात आणि फारच थोड्या अशा पृथ्वीवरती येतात. मग तुम्ही असं विचाराल की कोणत्या उल्का आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरून जमिनीवरती येऊन पडतात, तर ज्या उल्केचं वजन वातावरणामध्ये शिरण्याच्या पूर्वी 8 किलोग्रॅम असतं अशी उल्का दगडाच्या रूपामध्ये आपल्याला पृथ्वीवरती येऊन आपल्याला पडलेली आढळते. आता आपल्या पृथ्वीवरती अशा प्रकारच्या उल्कापातामुळे पुष्कळ विव्र निर्माण झाले. अमेरिकेमधलं कॅनन डायब्लो, ॲरिझोनामधलं, तर अशा प्रकारची विव्र किंवा आपल्या महाराष्ट्रामधलं लोणार सरोवर जे आहे ते उल्कापातामुळेच निर्माण झालेलं आहे. ते जे विवर आहे ते, तर अशी विव्र पुष्कळ निर्माण झालेली आहेत. हे ज्वालामुखी वगैरे जो प्रकार आहे तो उल्कापातामुळेच होतो? नाही, त्याचा संबंध नाही, उल्कापाताशी काही संबंध नाही त्याचा. आणि मग उल्का आणि धूमकेतू याचा संबंध आहे ना. धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष जे आहेत तेच उल्केच्या रूपामध्ये आपल्याला पृथ्वीवरती येऊन पडतात.
बहुसंख्य उल्का या वाळवंटामध्ये वाळवंटी भागामध्ये पडलेल्या आहेत, काही ध्रुव भागामध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे काका, ग्रहगोलांचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का? ग्रहगोलांचा मानवी जीवनावरती म्हणजे आता उदाहरणार्थ गोल म्हटल्यानंतर सूर्याचा आपल्या जीवनावरती आपला जीवनाधारच आहे. सूर्याच्या मुळेच आपल्याला पाण्याची वाफ होते, ढग बनतात, पाऊस पडतो, नद्या वाहतात, शेती पिकते. हा भौतिक परिणाम आपल्याला अनुभवायला येतोच की नाही, म्हणजे सूर्याचा म्हणजे गोल या अर्थाने. आणि आपल्याला भरती ओहोटीचा परिणाम आपल्याला अनुभवायला येतो. हे भौतिक परिणाम आपल्याला किंवा सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला सूर्यफूल आपल्याला उमललेले दिसतं, किंवा चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला चंद्रविकासी अशा प्रकारची जी फुलं आहेत ती आपल्याला फुललेली आपल्याला दिसतात. हे भौतिक परिणाम आपल्याला अनुभवायला येतात म्हणजे असे. परंतु आंतरकोपी हेतू अशा प्रकारचे परिणाम मात्र येत नाहीत. म्हणजे फलज्योतिष्य एक थोतांड हे तुमचंच पुस्तक आहे ना? हो, माझंच पुस्तक आहे ते. मग हल्ली वर्तमानपत्र, मासिक यातून येणारं भविष्य खोटं आहे का? हो, हे सगळं खोटं आहे. याच्यामध्ये मुळामध्ये असं आहे की फलज्योतिषामध्ये जी संकल्पना आहे की काय आहे की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आणि तिच्याभोवती सगळे हे ग्रहगोल फिरतात आणि ते परिणाम घडून आणतात. आता कुंडली मांडण्याच्या मागे सुद्धा अशाच प्रकारची संकल्पना आहे की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आणि तिच्याभोवती हे सगळे ग्रहगोल फिरतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल की पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा ज्या ठिकाणी छेदते त्याला राहू आणि केतू म्हणतात. पण राहू आणि केतू अस्तित्वामध्येच नाही आहेत, पण त्यांचं कुंडलीमध्ये मात्र स्थान त्यांनी दिलेलं आहे आता. आणि रवी हा काय ग्रह आहे का, पण त्यालाही सुद्धा त्यांनी कुंडलीमध्ये स्थान दिलेलं आहे, चंद्रालाही दिलेलं आहे. म्हणजे ग्रहाची कोणती व्याख्या आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की विविध प्रकारची भाकितं विविध ज्योतिषी करत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे. म्हणजे रस्त्यावरती बसून भाकितं करणारा कुडमोडा ज्योतिषी त्याच्यापासून अगदी मोठमोठ्या ज्योतिष मार्तांडांच्यापर्यंत जे अनेकविध भाकितं केली जातात त्याच्यामध्ये अशी सुसंगती किंवा अचूकपणा नसतो. म्हणजे आणि त्यांची जी भाकितं करण्याची पद्धती आहे ती अत्यंत संदिग्ध आणि दुटप्पी असते भाषा. तुम्हाला धनलाभ होणार असं म्हटल्यानंतर त्याचा अर्थ अनेक प्रकारे आपण लावू शकतो. एकदा एक ज्योतिषी मला असं म्हणाले की तुम्हाला एवढे यश मिळाले याचं कुंडलीमध्ये, याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये तुमचा रवी उच्चीच आहे. तर मी त्यांना असं विचारलं की मग उच्चीचा आहे याचा अर्थ माझे कपडे पावसात वाळले पाहिजेत कारण तो प्रकाश देतो ना. म्हणजे तर तसं घडत नाही. म्हणजे रवी हा काय अशा प्रकारचा वेगळा परिणाम तुम्हाला दाखवत नाही. मग त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची अचूक भाकितं तुम्ही करू शकत नाही म्हणजे याच्या सहाय्याने. तर त्याला काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण प्रयत्नवादापासून दूर जातो. उदाहरणार्थ आता असं गृहीत धरूया की तुमची परीक्षा जवळ आली आहे आणि तुम्हाला असं गृहीत धरू वादा करता की तुम्हाला आता ग्रह अनुकूल नाही आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला काय असं सांगायचं का की तुम्ही अभ्यास करू नका, आता बाबा सोडून द्या तुम्ही आता अभ्यास. असं कधी होणार नाही. उलट तुम्ही काय म्हणणार की असं करताच कामा नाही, मला अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे असं नेहमीच आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रयत्नवाद हा असला पाहिजे अगदी. आणि त्याचे फार म्हणजे आपल्या समाजावरती विपरीत परिणाम होत आहेत म्हणजे या सगळ्या फलज्योतिषाचे. म्हणून ते आपण टाळले पाहिजेत. काका, हे जे स्टार्स तुम्ही जे स्टार्सवर निरीक्षण केलं, पण आपण बोलता बोलता म्हणून जातो आता तुझे स्टार्स चांगले बुवा, म्हणजे याचा अर्थ काय, निश्चित अर्थ काय? तो फलज्योतिषाशी निगडीत असतो. म्हणजे तो संबंध फलज्योतिषाशी निगडीत आहे. म्हणजे दैववादी भूमिका आहे ही. म्हणजे स्टार्स फेवर असणं किंवा नसणं ही जी दैववादी भूमिका आहे ही आपण टाळली पाहिजे. म्हणजे प्रयत्न हे फार आहेत मानवी भारतामध्येच नाही, पण मला वाटतं पूर्ण जगामध्ये याचा सर्रास वापर होतो. हा, ते बरोबर आहे. परंतु जगामध्ये जरी झाला तरी आपल्या भारतामध्ये फलज्योतिषाचा पकड ही जास्त आहे म्हणजे समाज जीवनावरती. कारण भारतामध्ये अज्ञानी आणि निरक्षर लोक जास्त आहेत आपल्या, आणि त्यांच्यावरती हा परिणाम फार मोठा आहे. आणि सुशिक्षित लोक ज्यावेळेला अशा प्रकारचे भाकितं ज्यावेळेला याच्यावरती विश्वास ठेवतात त्यावेळेला अडाणी लोकांनी किंवा निरक्षर लोकांनी काय करायचं? काका, तुम्ही भविष्यावर विश्वास ठेवतात का? नाही, मुळीच नाही. प्रयत्नावरती माझा विश्वास आहे. मग कसे सांगितलं ना मी. तुम्ही रोज आकाशाचं निरीक्षण करतात, म्हणजे मला वाटतं तुम्ही रोजच करत असणार, तुमचा छंदच झालेला आहे. रोज सकाळी मी 4 ते 6 रोज मी धूमकेतूचा शोध घेतो. त्याचप्रमाणे सकाळी 9 वाजता सूर्याचं निरीक्षण करतो. माझ्याकडे 3 दुर्बीण आहेत तुम्हाला सांगितलं मगाशी. त्याच्या याला फार चांगलं उत्तम दर्जाचे फिल्टर आहे. सूर्याचं निरीक्षण, सौरडागांचं निरीक्षण करतो मी. त्या सौरडागांचा एक विल्सन परिणाम म्हणून एक आहे, त्याचं संशोधन मी सध्या करतोय. त्याच्यानंतर धूमकेतूंचा शोध मी घेतोय.
हे दोन त्याचा तुमच्या संशोधन माझी दृष्टीवर चालू काही परिणाम झाला का म्हणजे जेव्हा तुम्ही निरीक्षण करतात आहे. झाला परिणाम, म्हणजे परिणाम असा झाला की मला दूरदृष्टी प्राप्त झाली. चांगला परिणाम झाला. काका तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आता निरीक्षण करता करता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आणखीन संशोधन करायचं आहे, कुठल्या काही शोध वगैरे तुम्ही लावणं, असं तुमचा काही मानस आहे का हो, याच्यातली पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला नवीन धूमकेतू शोधायचा आहे. एक माझी संधी हुकली, कारण मी वेळेवरती आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थेला तार केली नाही. नाही तर आयरा साराकी अल्का खा कॉमेट मी शोधलेला होता. आणि तुम्हाला माहिती असेल की जी व्यक्ती अशा प्रकारचा नवा धूमकेतू शोधते त्या धूमकेतूला त्या व्यक्तीचं नाव दिलं जातं. अरे वा. अरे वा. तर ती माझी महत्वाकांक्षा आहे की नवा धूमकेतू शोधून काढावा, अशी माझी काका महत्वाकांक्षा आहे. तुमचा तो नवा धूमकेतू लवकरात लवकर सापडावा अशी आम्ही तुम्हाला आम्ही शुभकामना देतो. शुभेच्छा देतो. बरं. काका तुम्ही इथं आलात आणि आम्हाला फारच अशी उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. अनेकांना अनेक छंद असतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये छंदाला एक विशेष असं स्थान दिलेलं आहे किंवा ते मानतो आपण. तर वेगवेगळे जे छंद आहेत त्यापैकी आकाश निरीक्षण हा एक विलक्षण असा छंद आणि तो अतिशय शास्त्रीय पद्धतीने जपणारे नाशिकचे श्री सुधाकर भालेराव आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. आणि मुलांनो, तुम्हाला ते वेगवेगळ्या आकाश निरीक्षणाच्या त्यांच्या छंदाबद्दल तर माहिती देणारच आहेत. याशिवाय आकाशामधल्या ज्या काही गमती जमती असतील, जे काही तुमचे कुतूहल असतील, त्याचीसुद्धा माहिती सुधाकर भालेराव देणार आहे.